रविवारी नागपुरात स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। गरीब आणि गरजू नागरिकांना अत्यल्प दरात चांगले उपचार मिळावे या हेतूने हे सेंटर स्थापन करण्यात आलं आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नागपुरातील सोमलवाडा परिसरातील पावनभूमी इथं स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं रविवारी लोकार्पण पार पडलं। समाजातील गरजू नागरिकांना अत्यल्प दरात चांगले उपचार मिळावे या हेतूनं श्री सिद्धिविनायक फाउंडेशनच्या पुढाकारानं हा उपक्रम हाती घेण्यात आला। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संदीप जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर गरजू नागरिकांना पैशाअभावी उपचार अडू नये, कमी दरात चांगले उपचार मिळावे असं स्वप्न आपण अनेक वर्षांपूर्वी बघितलं होतं। आज त्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याचं समाधान आहे, असं मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। आपल्याला सेवा म्हणून हे करायचं आहे, त्याच्यामुळे जो काही खर्च येतो तेवढ्या खर्चापुरतं लोकांकडनं शुल्क घेतलं गेलं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये कव्हर्ड आहेत त्या गोष्टींकरता तर कोणाला शुल्कच लागू नये, त्या मोफत झाल्या पाहिजेत अशा दृष्टीनं याची रचना करायची। आणि त्या दृष्टीने संदीपने आपल्याला सांगितलं की अतिशय कमी शुल्कामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि डायलिसिस तर त्या ठिकाणी जवळपास निशुल्क आपण करतोय। तर राजकारण आणि समाजकारण एकच असून समाजातील गरजू नागरिकांच्या उत्थानासाठी प्रकल्प राबवणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचं मुख्य ध्येय असायला हवं, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण। शिक्षण क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये, उद्योग रोजगाराच्या क्षेत्रामध्ये आणि स्वास्थ्याच्या क्षेत्रामध्ये समाजातल्या शोषित पीडित व्यक्तींची सेवा करणं, त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद फुलवणं ही राजकारणाची खरी व्याख्या आहे। सत्ताकारण हा राजकारणाचा भाग आहे, पण पॉवर पॉलिटिक्स हे काही राजकारणाचं ट्रू मिनिंग नाही आहे। तर समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे समान ध्येयानं प्रयत्न करणं गरजेचं आहे। हा उपक्रम देखील अशाच समान ध्येयाचं मूर्तरूप असल्याचं म्हणत सरसंघचालकांनी कौतुक केलं। कलंदर स्वभाव आणि राजकारणाच्या माध्यमातून अशी सेवा करण्याकरता त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे। हे प्रत्यक्ष कोणी न सांगता लक्षात येतच नाही, असं त्यांचं जीवन होतं। सगळीकडे संचार होता, लहान मोठा सगळ्यांची दखल ते घेत असत। माणसं कशी जोडावी, टिकवून ठेवावी याचं कसब त्यांच्यापाशी होतं आणि प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने एक भव्य लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून ते काम करत होते। त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कामाला कधी स्वार्थाचा स्पर्श झाला नाही।